श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय 13वा. जय जयाजी शिवनंदना, प्रेमे पूजन तुझे चरणा. हात जोडून करतो प्रार्थना, प्रसन्न व्हावे मजवरी. तुला नमितो माय शारदे, कार्य हेची पूर्ण होऊ दे. तुझा कृपाप्रसाद लाभू दे या ज्ञान बाळकासी. सद्गुरु राया कृपामूर्ती, वर लाभू तुझा मजप्रती. तुझीच प्रेरणा पुढपुढती, मार्गदर्शक होऊ दे. त्यावेळी तो शेगावात चालला होता नवा मठ. परी काम चाले संस्थ, गती नव्हती त्या कामा. आपण समक्ष जाऊन तेथ पाहणी करावी प्रत्यक्ष कामात. आडकाठी दूर क्षणात होता गती येईल. मग ऐसा करुनी विचार, स्वामी चढले रेतीच्या गाडीवर. गाडीवाला तो झाला दूर, विनम्र भावे झडकरी. त्याचे म्हणती श्री समर्थ, बाप्पा तू बैस निश्चित, आम्हा परमहंसाप्रत नाही भेदाभेदरी. तेव्हा हसून बोलिला सत्वर, समर्था धन्य तुम्ही थोर. परी मी तुमचे समोर, बसणे देवा उचित नव्हे. तुम्ही माय बाप थोर, मी शिष्य तुमचे लेकरू. लेकराने थोरा समोर बसणे देवा योग्य नसे. तेणे होई तुमचा अपमान, शिष्याने ते असावे लीन. राहावे चरणी हात जोडून, हाच आदर्श हनुमंताचा. ऐकून येसे त्याची वाणी, समर्थ संतोषला मनी. म्हणती जैसे येईल मनी, तैसे करी तू बाप्पा. ही गोष्ट का वर्णिली येथे, समजून घ्यावं प्रिय श्रोते. साध्या साध्या गोष्टीतही असते संतांची शिकवणूक. गुरु शिष्याचे नाते कैसे असावे ऐसे नीती सांगत असे. ते कळावया सकलांचे, ही सांगितली खूणबा. कथा सौदड गावच्या भक्ताची, संन्यासी गंगा भारतीची. इच्छा धरुनी स्वामी दर्शनाची, आला तो त्या शेगावी. त्यास कैसे व्हावे दर्शन, तो महारोगी होता दारुण. अंग सर्व गेले नासून, दुर्गंधीची जणू खाण. तयाची पाहून स्थित स्थिती, जन तयाला लांब ठेविती. म्हणतीच नको जाऊ पुढती, स्वामी पायांपाशी रे. दुरून घ्यावे लागे दर्शन, दुःखित तयाचे होई मन. तो कर्मासी हात लावून, पडून असे महाद्वारी. एके दिवशी मात्र अचानक, चुकवून या पहारे देख. तो उभा ठाकला स्वामी सन्मुख, दर्शनार्थ अभिलाषी. स्वामी पुढती उभा राहून, तो घेत असता दर्शन. समर्थाने चालू केले ताडण, फडाफड श्रीमुखा. वरती दिली एक थप्पड, डोक्यावरती अवघड. आणि खाकरून बेडका अवघड टाकला त्याचे अंगावर. तोच मानिला त्याने प्रसाद, शरीरी लावला तो संबंध. तेणे तयाचा रोग समस्त बरा झाला तत्काळ. अशी ही समर्थ लीला थोर, महारोगही निमाला खरोखर. भावभक्तीच्या बळावर आरोग्य लाभले तयासी. तो गंगाभारती भाग्यवान, पदरी त्याच्या बहुपुण्य. समर्थ वैद्य भेटला म्हणून निवारण झाले व्याधीचे. समर्थांचा होऊन उतराई, तो पुढती त्यांचे भजन गाई. विनम्र भावे ठेवी डोई, पदकमलांवर स्वामींच्या. त्याचा होता गळात गोड, पदपदांतरे म्हणे अवघड. संगीताचे ज्ञान अजोड होते गंगा भारतीला. पुढे जीवनी समर्थ आज्ञेने मलकापुरी त्याने केले जाणे. तेणे राहुनी शेवटी त्याने हरिभक्ती ती वाढवली. आता आणखी एका गोष्ट, मुंडगावचा कोणी भक्त पुंडलिक नामे आचरित, दर्शन नेम वारीचा. त्याचा होता नेम एक, प्रत्येक वद्य पक्षात देख. पायी वारीस पुंडलिक जात असे शेगावी. एकदा आले संकट तोर, श्रोते होत्या मुंडगावावर. प्लेग पसरला सभोवार, त्यात गाव सापडले. तोच आला वद्यपक्ष, जाणे होते वारीस. स्वामींचे दर्शनास परी वाटेत तापे पुंडलिक. काखेत उठली मोठी गाठ, चालता येईना धडवाट. अतिव ज्वर अंगात उठत पटस निघाला. म्हणे स्वामी महाराज, अंतरवू नका वारी आज. जरी मरण ते आले मज, तरी दर्शन येऊन घेऊ दे. त्याचा पिता होता बरोबर, व्याकुळ होत असे त्याचे अंतर. तो म्हणे बाळा संकट थोर, ऐसे केसे आले हे. बाप म्हणे रे पाळा पुंडलिका, घोडागाडी काही करू का. गाडीत बसून मार्ग निका, आक्रमावा हे उचित. आता दुसरा पर्याय नाही, पायी वारी होणार नाही. ते शेगाव असे दूर पाही, ऐक माझे पुंडलिका. त्यावरी तो निस्सीम भक्त, पित्या ते काय वदत. पायीच वारी करीन निश्चित, वत्रस्थ आहे मी बाबा. आले जरी मजला मरण, पाहू न शकलो स्वामी चरण. तरी हे कलेवर नेऊन श्री चरणावर घालावे. गजाननावर घालून भार, पुंडलिक चाले हळूवार. गाढ ताप भय अपार, जरी ग्रासिला तो असे. भक्तीची होती थोर शक्ती, प्रबळ मनोकामना मोठी. वारीची होती त्याच्या चित्ती, सहाय्य झाला भगवंत. आला स्वामींचे तो मठात, दुरोनी करी प्रणिपात. तो स्वामीराज काय करत, काख आपुळीच दाबती. इकडे स्वामींनी काख दाबली, तिकडे त्याची गाठ निमाली. प्लेगापासून मुक्ती मिळाली, पुंडलिक लागे श्रीचरणा. सर्वा झाला आनंद अत्यंत, पुंडलिकाचे माय तात. पुन्हा पुन्हा वंदिती समर्थाप्रत, म्हणती स्वामी धन्य तू. तू राखलीस आमची लाज, वंशाचा दिवा रक्षिला आज. धन्य धन्य हो महाराज, साक्षात शिवशंभो तू. ऐशी ही शेगावाची माऊली, सर्वांस देईस कृपा सावली. रक्षेल भक्ता संकट काळी, हाची धरा विश्वास. सिद्ध गजानन कृपासागर, तोषवित भक्तांचे अंतर. नका राहू हो कोणीही दूर, या सिद्ध चरणांपासून.
इति श्री गजानन महाराज भक्तविजय त्रयोदशोध्याय समाप्तः। श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय।